जे आता आपण बरेच मोठे झालेलो आहोत. हो. आता दुसरा पार्ट येतो की जसं तुम्ही सांगितलं की एखादा स्ट्रेंथ असलेला व्यक्ती आपल्या कंपनीमध्ये किंवा स्टार्टअपमध्ये तो समाविष्ट करून घेणे. बरोबर त्याचा दृष्टिकोन आहे तो महाराजांचा इथं दृष्टिपथात येतो आपल्याला. बरोबर दुसरा पार्ट येतो आता रिक्रुटमेंट ऑफ एम्प्लॉईज किंवा आता आपल्याला म्हणतात की मावळे तयार करतात. परफेक्ट. सो या बाबतीत इतिहासामध्ये काही संदर्भ आहेत की खूपच महाराजांची कशी एक दूरदृष्टी असेल की ते मावळे निवडताना कुठल्याही स्टार्टअपला किंवा कुठल्याही एंटरप्राइजला फॉर दॅट मॅटर वेगवेगळ्या प्रकारची लोक लागतात. बरोबर. एक तुमच्याच ध्येयाने वेडी असलेली ध्येयवेडी लोक लागतात जे तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांची क्षमता नसते बरं का. म्हणजे स्वराज्य उभं राहू शकलं कारण की सगळेच शिवाजी महाराज नव्हते त्यात. काही लोक अशी होती की फक्त शिवछत्रपतींकडे पाहून तुम्ही म्हणाल तसं करतो महाराज. त्यांना स्वतःच्या बुद्धीची लिमिटेशन माहिती आहे की आपण ह्या पलीकडे नाही करू शकत. अशी शेतकऱ्याची पोरं ज्यांच्या बरोबर महाराज बसतायत, उठतायत, समजून घेतायत, त्यांची सुखदुःख समजून घेतायत आणि हा एवढा मोठा माणूस मला समजून घेतोय, अशामध्ये मध्ये असलेली मुलं ध्येय वेळी करून टाकलीत महाराजांनी. हा एक प्रकार. दुसरा प्रकार अनुभवी माणसं. आपण खूप कमी लोकांच्या हे लक्षात येतं की हा एंटरप्राइज सुरू करायला ज्यावेळी शहाजीराजांनी पाठवलंय त्यावेळी फक्त मुद्रा नाही घेऊन पाठवलं, तर अख्खं मंत्रिमंडळ महाराजांना दिलंय. अनुभवी लोकांचं मंत्रिमंडळ शिवरायांबरोबर येतं. खूप कमी लोकांना माहिती आहे, पण महाराजांबरोबर पेशवे सुद्धा पाठवलेत. सो पंतप्रधान जो होते म्हणजे शामराज रोजेकर हे पेशवे म्हणून आलेले आहेत. रघुनाथ बल्लाळ हे सबनीस म्हणून आलेले आहेत. सोनोपंत डबीर आहेत. माणकूची 10 तंडे आहेत की ज्यांना सैन्याचा आणि लढण्याचा अनुभव आहे. सो सैन्य बांधणी करण्यासाठी वेगळं एक्सपर्टीज आहे. असे अनेक लोक, अनेक मंत्रिमंडळ हे महाराजांबरोबर दिलेलं आहे. त्यांचा उपयोग महाराज करतातच, पण कुठंच या म्हणजे रघुनाथ बल्लाळात्रेंना जावा लोहगड घ्या असं नाही सांगितलेलं. सो डेलिगेशन ऑफ वर्क इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. मग ते सांगताना शेतकऱ्याच्या पोरांकडनं करून घेतलेली कामं आहेत. का तर डायरेक्ट इन्फ्लुएन्स ऑफ शहाजीराजांचा माणूस अंगावर आलाय असं नाही. नंतर आपल्याला माघार घ्यायची शक्य आहे. सो कुणाकडून काय काम करून घ्यायचं हे पण महाराजांनी बघितलेलं आहे. माणसांचे प्रकार म्हटल्यानंतर दुसऱ्याचा कॉम्पिटिटरचा माणूस जो आपल्या इथं रिकामी जागा आहे, माझ्या स्टार्टअपमध्ये या 3 गोष्टी मला करता येत नाहीत, हे कळलेला माणूसच ती जागा भरू शकतो. नाही मी करेन सगळं असं म्हणणारा उद्योजक फार ठिकाणी गडबडतो. मग तो माणूस कोण आहे? मग बरोबर बापूजी मुदगल देशपांडे आलेत. सो सूर्यराव काकडे म्हणा किंवा येसाजीराव कणक म्हणा, तानाजीराव मालुसरे म्हणा, ही शेतकऱ्यांची पोरं जवळ ओढलेली आहेत. काही जण आता देशमुख हा एक वेगळा टेरिटरी, वेगळ्या प्रकारची लोक झाली. लेट्स से की डीलर अपॉइंटमेंट करतो, तर मग दुसऱ्याचा डीलर येतो. वा. सो एका एंटरप्राइजला मला डीलर वापरायचे, तर दुसऱ्याचा येतो, तो दुसऱ्याचं काम करतोय. बरोबर. आणि त्याला माझ्याबरोबर येण्यासाठी आत्ता माझ्याकडे काही नाहीये द्यायला, पण हे असं होऊ शकेल आणि ज्यावेळी होईल त्यावेळी ह्याचा सगळ्यात मोठा डीलर तू असणार आहेस, असा विश्वास त्या माणसामध्ये निर्माण करून हे आपलं आहे, उगी दुसऱ्यासाठी कुठे करतो असं सांगून देशमुख वळवलेत महाराजांनी. सो इथे जेधे तर ठीक आहे, जेधे शहाजीराजांच्या कर्तृत्वामुळे जेधे आपल्या साईडनी होतेच, पण बांदल म्हणा किंवा हैबतराव शिळीमकर म्हणा, ही जी सगळी मावळातली देशमुख आहेत त्यांना एकत्र करायचं एका छताखाली, त्यांच्याशिवाय नसतं झालं. सो तुम्हाला एम्प्लॉई व्यतिरिक्त बाहेरून सपोर्ट स्टाफ पण लागतो. सो हे जे डीलरशिप किंवा आउटस्टेशन आपल्यासाठी काम करणारी लोक, ही पण महाराजांनी व्यवस्थित निवडत त्यांना ग्रूम केलंय. प्रसंगी कुठं लढायचं, कुठं माघार घ्यायची. आणि 2 डीलरशिपमध्ये प्रचंड भांडणं सुद्धा आहेत. सो माझ्या टेरिटरीत तू येऊ नको, तुझ्या अशी त्यांच्यातली भांडणं आहेत. बांधल जेधे एकमेकांना सहन नाही होत. अशा वेळी त्यांना एका छताखाली आणून म्हणजे किती कमाल आहे बघा. ज्या जेध्यांना मानाच्या तलवारीचं पहिल्या तलवारीचं मानाचं पान म्हणजे म्हणतात, जो राजदरबारातला मोठा मान असतो, तो मान होता. अशा जेध्यांना पन्हाळगडावरून सुटून आल्यानंतर बांदल सेनेने केलेल्या पराक्रमामुळे महाराज वाचलेत, तर तो मान बांदलांना देऊ करतायत महाराज, आणि जेधे हॅव नो ऑब्जेक्शन. हे किती लोक जेल झाले जेधे आणि बांदल नंतर. हे करून आणले महाराजांनी आणि खूप कॅल्क्युलेटेड, विचारपूर्वक ही एकत्र आली पाहिजेत, अदरवाईज आपल्याला शक्य नाही असं म्हणून करून आणले. म्हणजे पुढच्या युद्धांमध्ये जेधे आणि बांदल एकत्र लढतायत हे कदाचितच त्या काळात कुठे असेल ना, तर त्यांनी कधी हे विचार पण नसता केला की ही 2 माणसं एका छताखाली लढतील. का तर वराती कापून काढणे,
फक्त कोंबडी पळवली म्हणून एकमेकांच्या याच्यात, म्हणजे इगोइस्टिक वॉर्स दोघांमध्ये खूप होते, उद्देश नसल्यामुळे वेगळा काही. आदिलशाहचेच दोघे देशमुख, दोघेही आदिलशाही खालीच, पण महाराजांच्या बरोबर काम करताना मात्र मुण्या गोविंदाने एकमेकाला खांद्याला खांदे लावून लढतात. अशी माणसं निर्माण करणं हे स्टार्टअप किंवा उद्योजक किंवा ऑन्ट्रप्रिनरचं सगळ्यात पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. सो आता माणसं आली, सर्व रिक्रुटमेंट पण झाली, आता रिसोर्स प्लॅनिंग. वाव, येस. तिथे बोलायचं झालं ना तर खूप सुंदर उदाहरण आहे पहिल्याच युद्धाचं. आता पहिल्या युद्धाच्या वेळेस काय झालंय, अर्थात आपण आता पण काय बघितलं की सिंहगड घेतलाय. सिंहगड घेणं हा लास्ट कफिन ऑन द नेल, असं नेल ऑन द कफिन असं होतं की आता आदिलशाह नाही चालणार आहे. आतापर्यंत त्यांनी सहन केलं, सो आदिलशाह आता काहीतरी ऍक्शन घेणार आहे, अँटिसिपेटेड आहे. आदिलशाह पाठवतो फतेखान नावाच्या अतिशय अनुभवी सरदाराला, 7-7.5 हजार सैन्य घेऊन तो येतोय आणि तो बजाजीरावांना वगैरे घेऊन येतोय. सो तुमचं एक म्हणजे सईबाईंचा भाऊ बजाजीराव फलटणचे, त्यांना पण स्वतःच्या ह्याच्यात सामील करतोय आणि ऍट द एज ऑफ स्वराज्य येऊन थांबलाय. किती स्वराज्य, आता सिंहगड, लोहगड हे जे 3-4 दुर्ग असं म्हटलं तर छोटा अगदी भाग राहिला, हा आपला आपण म्हणूयात आता की आपला भाग आहे. तसं रिटर्न आधिपत्य काही नाहीये. अशा वेळेस तो आलाय कळत बेलसरच्या जवळ, तो पाण्याच्या जवळ त्या काळात छावण्या पडायच्या, सो पाण्याच्या जवळ तो येऊन थांबलाय. किती भन्नाट बघा. आता आपल्याला तर लढायचंय आणि लढायचंय तर तो सिंहगड, त्याला मिशन, त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे सिंहगड परत घ्यायचा. तो सिंहगड तर द्यायचा नाही त्याला, इथं सिंहगडावर खूप सोपं आहे, सगळे लोक सिंहगडावर थांबले आणि ये बाबा सिंहगड, आम्ही लढत बसतो. हे नॉर्मल माणसाने किंवा नॉर्मल उद्योजकाचं काम आहे की मला तुझं माझ्याकडे जे पाहिजे तिथं माझ्याकडे येऊन घे. महाराज काय करतात, तिथं पुरंदर आहे अगदी दुर्ग, शिरवळच्या जवळच आहे आणि तो ऑन द बॉर्डर आहे स्वराज्य असं म्हणता येईल. महाराज आणि पुरंदर त्यांच्याकडे आहे, आदिलशाहीकडे आहे पुरंदर, पण पुरंदराचा गडकरी हा शहाजी राजांचा मित्र आहे, इमान राखून आहे त्यांच्याशी. सो महाराज त्याच्याशी संपर्क साधतात की मला हा दुर्ग लढण्यापुरता दे ना, लग्न कार्य आहे घरात, तुमचं 1000 स्क्वेअर फीटचं घर आहे पण लग्न कार्य घरी नाही होऊ शकत, तुम्ही भाड्याने घेता. महाराजांनी लिटरली दुर्ग भाडे तत्वावर घेतल्यासारखं आहे, भाडं पण दिलं नाही वेगळी गोष्ट, पण मागून घेतलाय दुर्ग की मला लढण्यापुरता दे, मी शब्द देतो लढाई झाली की परत देईन. सो महाराज पुरंदरावरती युद्धाची तयारी करतायत, शत्रूला माहितीच नाहीये. रिसोर्स होता का? नव्हता. एजवरती एक रिसोर्स सोर्स केला, म्हणजे सोर्स आउट केला, बाहेरनं मागून घेतलाय आणि पुरंदरावरती युद्ध घडलंय. त्या पुरंदराच्या युद्धात तो शत्रू चमकतो, त्याला कळत नाही की हे कुठून आले इथं, कारण दुर्ग तर आमच्या ताब्यात होता. बरोबर. तर तिथं युद्ध घडवतात आणि तिथं घडलेलं युद्ध स्वराज्याच्या वेशीवर शत्रू पळून जातो. 1000 लोक नाहीत आपल्याकडे, 7,500 सैन्य पळून जाते. हा जो एक रिसोर्स नसलेला क्रिएट करणं म्हणतात, किंवा एखादी मशिनरी हवी आहे मला, नाहीये, ओके, इट इज ऑल राईट टू गेट इट आउटसोर्स. सो महाराजांनी हा रिसोर्स आउटसोर्स केला असं म्हणता येईल या युद्धात. उद्योजकांना हे करायला लागतं आणि त्यात अनेकांचा इगो मध्ये येतो की नाही मला माझंच पाहिजे, सगळं माझ्याकडनंच झालं पाहिजे. हे जे ताठरपणा आहे ना, नाही काही गरज. ऑब्जेक्टिव्ह अल्टिमेट काय आहे? युद्ध जिंकायचंय. ऑब्जेक्टिव्ह अल्टिमेट काय आहे? एक प्रोडक्ट बाजूला करायचं. तुम्हाला वेंडर डेव्हलप करावे लागतील, तुम्हाला दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागेल. एन्श्युअर करा की जी लोक निवडाल ती लोक विश्वासाची असतील. काय केलंय दुर्ग जिंकून झाल्यावर? महाराजांनी तो दुर्ग त्याला परत दिलाय. बर, हा पुरंदर आपण परत दिला इमाने इतबारे, जिंकण्यापुरता, लढण्यापुरता वापरला, शब्द पाळलाय, नंतर घेतला छापा मारून. काही दिवसानंतर मग तो जो दुर्ग गडकरी होता तो संपला, त्याची मुलं होती, त्यांच्यात स्वतःची भांडणं होती, त्यावेळी घेतला, व्यवस्थित आयडिया करून घेतला तेव्हा पण आत्ता जो शब्द दिला ना तो पाळलाय. सो बिझनेस एथिक्स पण यात कळतात, आउटसोर्सिंग पण कळतं. युद्ध जिंकले का तर ऑब्जेक्टिव्ह सर्व, पहिलं युद्ध मोठं, आपण असं जिंकलं. सो आता पुन्हा आपण थोडं येऊ की द मावळा जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा रिसोर्सेस कमी होते. हो बापरे, ठीक आहे. तेव्हा आपण आता ती गोष्ट कशी कोरिलेट करणार? वंडरफुल. अरे ते तर खूपच कमाल. बरं झालं तुम्ही हे बोललात, कारण की मला इथं माझ्या बरोबर खांद्याला खांदे लावून जे आहेत त्यांच्याबद्दल बोलणं फार गरजेचं आहे. सो कार्डबोर्डवरती छान चित्र काढलं होतं, पाथ बनवला होता आणि मोनोपोलीमधलेच टोकन घेऊन त्याचेच फासे घेऊन मी खेळत होतो की मी माझा मुलगा. पण आत्ता जे आमचे प्रोडक्ट दिसत आहेत ते तशी दिसण्यासाठी खूप चांगले कलाकार मंडळी, खूप चांगली हुशार लोक ज्यांना डिझाईन कळतं अशी येणं गरजेचं होतं. बरोबर. आणि ती रिकामी जागा जी आमच्यासाठी होती, ज्याच्याशिवाय हे पुढे जाऊ शकत नव्हतं,
ती भरली माझा मित्र शंतनू कुलकर्णीने. शंतनू कुलकर्णीची स्वतःची कंपनी जी 3D ॲनिमेशन व्हर्च्युअल स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड नावाची त्याची कंपनी आहे. आप्पाकडून चौकात ऑफिस आहे. कमाल काम करतात. म्हणजे जॉन डिअरचे जे सगळे व्हिडिओ दिसतात, ट्रॅक्टर, जिनूद वगैरे सेफ्टीमध्ये करतात. खूप कॉर्पोरेट करतात, पण अतिशय लोखंडाची काम आहे, जसं माझं पण आधी होतं. आणि मला त्याचमुळे तो माहिती होता की मी गोदरेजसाठी काम करायचं, तर मी बरंच काम त्याच्याकडनं करून घ्यायचो की बाबा मला ॲनिमेशन असं करून दे वगैरे वगैरे. 10 वर्ष आमची ओळख होती, पण मी कधीही त्याच्याकडे अशा दृष्टीने बघितलं नव्हतं. पण आता ज्यावेळी डोळ्यापुढे आलं की ह्याला चांगला आकार देणं गरजेचं आहे, त्यावेळी मला हजारो जीवश्च कंटेस्टचे मित्र आहेत, पण माझ्या डोक्यात आलेली व्यक्ती होती शंतनू कुलकर्णी, बिकॉज तो त्याला आकार देऊ शकणार होता ह्याचा मला विश्वास होता. 30-40 जणांची टीम, सगळे लॉकडाऊनमध्ये घरी, अशी सगळी दिव्य परिस्थिती त्या काळात होतीच. आम्ही लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसून भेटलो. त्याला ती कन्सेप्ट प्रचंड आवडली आणि मग तो म्हटला की नाही, आय विल पुट माय एंटायर फोर्स बिहाइंड दिस. आम्ही मग विचार केला की आता कंपनी बनवूयात. मग ती पार्टनरशिपमध्ये कंपनी बनली आणि मग शंतनूच्या टीमनी हे सगळं डिझाईन केलं. संकल्पना घेऊन यायचं, त्याच्यावरती कॉन्सेप्ट ब्रेनस्टॉर्मिंग करायचं, डिझाईन कसं असं ह्याचं डिरेक्शन द्यायचं. त्याच्या समर्थ टीमने ते डिझाईन केलं आणि आता म्हणून ते दिसायला चांगलं दिसतंय. आता यात अजून एक तुकडा छोटासा राहतो, तो म्हणजे छोटासा वाटतो, पण कम्प्युटरमध्ये दिसणारी गोष्ट प्रत्यक्षात उतरताना बदलते. कागद किती असला पाहिजे, किती मोठा घातला तर किती जागा वापरणार आहे, किती वेस्ट कसा नाही गेला पाहिजे, किती साईज असली पाहिजे, तुम्हाला वाटेल तसं नाही होऊ शकत ते. त्याच्या मागं खूप विचार असतो प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा. बरोबर. तर आमचे तिसरे पार्टनर व्यंकटेश मांडके, जिथं आत्ता मावळाचं ऑफिस आहे किंवा मावळा ज्यांची संसाधनं वापरतंय, आमच्यामधले सगळ्यात सिनियर मोस्ट, जे व्हर्च्युअलमध्ये पण पार्टनर आहेत शंतनूचे, ते आपोआपच मावळाचे पार्टनर झाले. आणि मावळाला हे जे तिसरा लेग महत्वाचा होता की हे निर्माण करण्यासाठी ते मूल्य वाढवायचं निर्मितीचं, ते करणारं व्यक्ती म्हणून मांडके सर आमच्याबरोबर आले. सो आमच्या तिघांचीही एंटरप्राइज बनला की ज्याच्यामध्ये एक जण कॉन्सेप्ट किंवा इतिहासाचा अभ्यास आणि याचं गेमिफिकेशनची मूळ संकल्पना आणतो, एक जण त्याचं कम्प्युटराइज्ड व्हर्जन म्हणजे कम्प्युटरमध्ये डिझाईन करतो, आणि जो तिसरा व्यक्ती आहे तो मास प्रोडक्शनसाठी काय करायला लागेल ह्याचा त्याला आकार देतो. असं हे तिघांचं 3 पीसेस बनून एक पझल पूर्ण होतं, जे मावळा पझल आहे. वाव, मस्त जर्नी आहे. पुन्हा एकदा जसं महाराजांनी हळूच सुरुवात केली, तशी मावळाने देखील पहिलं प्रिंटिंग करून कुठपर्यंत पहिला एक्झिबिशन किंवा पहिले लोकांसमोर कधी गेले? ह्याचा पण खूप भन्नाट प्रसंग आहे. आम्ही बनवले आणि बनायच्या आधीच, म्हणजे आता सांगायला हरकत नाही, त्या सगळ्या लोकांना मी माफी मागतो इथे तुमच्याकडे, जे बघत असतील ते. डाईसचं डिझाईन बनलं नव्हतं. लाकडी डाईस असायला पाहिजे माझा आग्रह होता, पण तो क्रॅक होत नव्हता, खूप महाग जात होता. आम्ही कागदाचे बनवू वगैरे बरेच प्रकार केले होते. अल्टिमेटली मांडके सर केम अप विथ दिस आयडिया की 12 mm MDF कट करून त्याला पॅड प्रिंटिंग करून होऊ शकेल. ते सुटलं. पण तो सुटायच्या आधीच आम्ही फेसबुकवर पोस्ट केली होती की प्री ऑर्डर सुरू झाल्यात, असा असा खेळ आहे, घ्या. आणि आम्हाला पुण्यातनं 40-45 ऑर्डर आल्या होत्या. फेसबुकवर बघून ऑर्डर करतानाच लोकांना पोटात गोळा असतो की अरे हे खरं आहे का नाही. त्यात नंबर सगळ्यांचे दिलेले होते आणि जे फोन यायला सुरुवात झाली. आणि पहिलं तर माझ्या बायकोनी, माझ्या प्राजक्तानी पोस्ट केली होती एका फेसबुक ग्रुपवरती, आणि त्याच्यावरती खूप फॉलोअर्स होते आणि खूप लोकांनी त्याच्यावरनं ऑर्डर दिल्या होत्या. प्राजक्ताला फोनवर फोन यायला लागले. आधीच मी कॉर्पोरेट सोडून ही मुलांची खेळणी बनवण्याच्या क्षेत्रात घुसलोय. त्यात बायकोला फोनवर फोन, हे कधी देतो. लिटरली जसे बनायचे, म्हणजे 20 बनले तर 20 गाडीत भरायचे. कर लिस्ट ओपन कर, तिच्याबरोबर फिरायचं, लिस्ट कर, आणि मग स्वतः घरोघरी जाऊन बाबांनो घ्या, 20 दिवस उशीर झाला, सॉरी पण ते बनत होतं. असं करत करत आम्ही प्रोडक्ट पहिले सेल केलेत. सो ज्यांना सुरुवातीला मिळाले त्यांना मी माफी यासाठी मागितली की मी जो डाईस बनला पण नव्हता ते बनायच्या आधीच जाहिरात केली होती टू टेस्ट. आम्हाला कल्पना नव्हती की एवढे येतील आहो. आणि आठवड्याला 40 असे ना, पुणे कधीच एवढा फिरलो नव्हतो मी जेवढा त्या ऑर्डर डिलिव्हरीच्या काळात फिरलो. भन्नाट दिवस प्रसंग होता तो. पुन्हा आता आपण पुन्हा इतिहासाकडे जाऊयात. सो हा आपला जे आहे हे चालूच राहणार हा प्रवास. सो आता आपण पुरंदरपर्यंत आलो होतो. ठीक आहे, आता पुरंदरच्या पुढे आता बऱ्यापैकी आपण नजरेत आलो आहोत. रिसोर्सेस आले आहेत, टीम सुद्धा बिल्ड झालेली आहेत. आता पार्ट येतो, असं महाराजांना कधी वाटलं होतं की या व्यक्तीची ही स्ट्रेंथ आहे?
ब्रिलियंट. ओके. आता लोक आहेत आपल्याकडे, लोक आले स्टार्टअप मध्ये लोक आहेत. आहेत. खूप वेळा असं होतं ना की लोकांमध्ये खूप फ्रिक्शन असतं. एकाच पोस्टवरती वाढणारी लोक एका लिमिट नंतर एकमेकांनाच पाण्यात बघायला लागतात आणि त्यात एंटरप्राइजचं खूप नुकसान होतं. जर तुम्हाला हे एन्व्हायरमेंट नाही क्रिएट करता आलं की तुझी ही क्षमता आहे, तुझी ही क्षमता आहे, तुला सुद्धा ह्याच्यात एंटरप्राइजमध्ये ग्रोथ मिळेल, तुला सुद्धा ग्रोथ मिळेल आणि ह्या ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज आहेत याची जाणीव लोकांना झाली पाहिजे, म्हणजे त्यांचं एकमेकांची फ्रिक्शन कमी होईल. हे महाराजांनी करून दाखवलेलं दिसतं. कसं मी सांगतो, अफजल वधावाली, थोडा आपण फास्ट फॉरवर्ड करून अफजल वधापर्यंत जातोय आता, कारण की तिथे ना 2 माणसांवरती मला फार लक्ष वेधायचंय तुमचं. एक तानाजीराव मालुसरे आणि येसाजीराव कंक. शिवछत्रपतींच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथामध्ये तलवार चालवायची सगळी हौस फेडून काढली असे जे 5 वीरांची नाव आहेत, त्यात हे 2 वीर आहेत. सगळ्यांनाच बहुतेक माहिती असेल की तानाजीराव कोण आहेत. तानाजीराव तर ग्रो होत होत ब्लॅक कॅट कमांडो बनलेत महाराजांचे, म्हणजे महाराजांचे सावलीसारखे, की हे कर म्हटलं की त्यांची वेगळी डेलिगेशन आहे जी जाऊन ते काम करते. सो हे तानाजी बनलेत. येसाजीराव त्यावेळी जे बनलेत म्हणजे अफजल वधाच्या वेळी हजारी मनसबदार आहेत दोघं पण, म्हणजे 1000 पायदळ त्यांना रिपोर्ट करतात. सो दोघं एका पोस्टवरती आहेत, दोघांची प्रगती व्हायला हवी. दोघंही खूप त्यांच्यात गुण खूप आहेत, पण दोघांचे गुण वेगवेगळे आहेत. मला जे आत्ता इंटरप्रिटेट करताना दिसतं की येसाजी का नाही झाले ब्लॅक कॅट कमांडो, तानाजी का झाले, तर महाराजांनी हेरलंय की 1,00,000-2 लाखाच्या पायदळाचा प्रमुख म्हणून काम करायचं असेल तर येसाजींमध्ये आपण जी नीती शिकवतोय, शेतकऱ्याच्या देठाला पण धक्का लागला नाही पाहिजे, ती शेवटच्या सैनिकापर्यंत उतरवण्याची क्षमता येसाजींमध्ये जास्त आहे. व्हेअर ॲज वॉर करायचं आहे, एक अटॅक करायचा आहे आणि सर्व ताकदीने अटॅक करायचा आहे, मोहीम फते करायची, त्यात तुम्ही नीती आणि तुम्ही कसं नाही उत्कटता ज्याला म्हणतात की मुघल ठाण्यांवर छापे टाकायचे. आणि मुघलांवर कोण छापे टाकतं, आपल्या 45 पट मोठी सामर्थ्य आहे त्यांचं, अशांवर छापे टाकायचे. मग तिथं तानाजीराव जातात. हे जी निवड आहे, किंवा आग्र्याला तानाजीराव नाही येत, आग्र्याला येसाजीराव येतात का, तर तिथं थंड डोक्याने अलगद विचार करून एक स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करत जायची, उत्कट वार नाही करायचा. हे ज्यावेळी दोघांच्या व्यक्तिमत्वांमधले गुणधर्म लक्षात घेऊन कोणत्या व्यक्तीचा कोणता गुणधर्म माझ्या एंटरप्राइजच्या कोणत्या गोष्टीची जागा भरेल हा विचार महाराजांनी केलेला दिसतो. प्रत्येक उद्योजकाने आता सुद्धा, कुणीही आपल्याकडचीच 2 कुठलेही एम्प्लॉई बघा जे एका लेवलला आहेत, कुणाचा काय उपयोग मी येणाऱ्या 2 वर्षांनी करणार आहे, जेणेकरून त्या दोघांमध्ये फ्रिक्शन नाही होणार आणि दोघांना ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज असतील, हे बघणं फार गरजेचं असतं. नाहीतर कंपन्या एम्प्लॉईज बुडवतात, म्हणजे एखाद्याची प्रगती दुसऱ्याला न बघवणं आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याला पाण्यात खेचणं आणि अनावधानाने कंपनीचं नुकसान होतं, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. वरती बसलेल्या ऑन्ट्रप्रेनरला हे कळायला हवं. जे शिवछत्रपतींनी अगदी पहिल्यापासून पॉइंट आउट करत करत, म्हणजे माणकोची 10 तोंडे, आज वयाने मोठे आहेत, आता ते रिटायर्ड व्हायला पाहिजे, तर बरोबर नेतोजी सरसेनापती बनतात. नेतोजी सोडून जातात तर बरोबर त्यांना माहिती आहे, कुडतोजी नावाच्या माणसाला प्रतापराव करून अगदी लहानपण, तुम्ही प्रतापरावांचे आधीचे उल्लेख बघून दाखवा मला. इतिहासामध्ये प्रतापरावांचे फार उल्लेख नाही आहेत, त्यांना सरसेनापती केल्यानंतर प्रतापरावांचे उल्लेख सगळीकडे आहेत. पण महाराजांचं लक्ष असणार आहे, हा माणूस कोण आहे, कुडतोजी कुठे आहेत, काय करतायत. प्रतापरावांच्या बलिदानानंतर हंबीररावांना घेतलं, नो बडी बिलीव्ड, कुणालाच हंसाजी मोहिते माहीत नव्हते. हंबीररावांच्या राज्याभिषेकाच्या वेळी ज्यावेळी ते सरसेनापती झाले, त्याच्या आधी हंबीररावांचं नाव नाही, फार ठिकाणी दिसत नाहीत. पण त्याच्यानंतर असं मोहीम नाही ज्यात हंबीरराव नाहीये. सो असं बघा की त्यांनी तो माणूस बघितलाय, महाराजांचं लक्ष आहे. प्रसंग आला, मला रिप्लेसमेंटचा प्रसंग आला, ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी आली, त्यावेळी योग्य माणसाला उचलून योग्य ठिकाणी ठेवलं. एकमेकांमध्ये फ्रिक्शन होऊ दिले नाही. कधीही महाराजांच्या सैन्यामध्ये एकमेकांमध्ये बंड झाला अशी उदाहरणं नाहीये. लोक काही सोडून गेली, नाराज होऊन वगैरे वगैरे होऊ शकतं, ते त्याला कोणी काय करू शकत नाही. यू कांट कीप ऑल द पीपल हॅपी ॲट ऑल द टाइम. काही जण दुखावली जाणार, सो सोडून जाणारे काही अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतके लोक सोडून पण गेलेत. पण हे बघितलंय महाराजांनी की माणूस कुठला चांगला आहे, त्याचं कौशल्य काय आहे, तो माझ्या एंटरप्राइजला कुठे उपयोगी येईल, आणि त्याला टाइमली प्रमोट केलाय. हे फार महत्वाचं आहे, टाइमली प्रमोट करणे. पेशन्स टेस्ट करत बसलेत, तुला करतो हा, खोटी आश्वासन दिलीत नाही.
कधीही महाराजांनी देशमुखातल्या कोणत्या माणसाला आपलं सरसेनापती करायच्या भानगडीत पडलेलं नाही. म्हणजे डीलरला एम्प्लॉय करून त्याला सीईओ बनवलं असलं आचरटपणा केलेलं नाही कधीच. त्यांनी देशमुखांचं मोठेपण मान वेगळीकडे ठेवलाय. म्हणजे बाजीप्रभू कितीही कमाल लढले तरी ते बांदल सेनेतच आहेत. त्यांना महाराजांनी आपल्या सैन्यात देऊन काही पदवी दिली नाही, लोक मागून घेतली आहेत. म्हणजे संभाजी गावजी कोंढाळकर जेध्यांसाठी काम करायचे, आपल्याला सुरुवातीला गरज होती तर जेध्यांकडून संभाजी गावजी कोंढाळकर मला द्या असं मागून घेतलेलं आहे. पण दुसराच माणूस बाहेरनं आणून डोक्यावर बसवला आणि पूर्ण खालची लोक अस्वस्थ केली नाही. अतिशय काळजीपूर्वक वेल टाइम्ड प्रमोशन्स आहेत, ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यांनी व्हॅल्यू केली आहे, लोकांची माणसांची व्हॅल्यू केली आहे. रामजी पांगेरा संपले कळलं तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन करणं, माझा सूर्यराव गेला असं म्हणून हळवे झालेले महाराज, हे लोकांना दिसतं ना. सूर्यराव गेले पण सूर्यरावांसाठी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं, हे पाहणाऱ्या लोकांना किती मोठा फरक पडत असेल. मग अशा राजासाठी काही पण करायला तयार आहे. सो टीम बिल्डिंग, पीपल बिल्डिंग, ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज, एकमेकांमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन, हे सगळं महाराजांनी पाळलेलं आहे जे उद्योजकांनी करायला हवं. सो पुन्हा आता एकदा द मावळा बोर्ड गेम. येस येस. सो आता आपला ऑर्डर झाली पूर्ण, पुणे फिरला, ठीक आहे. त्याच्या पुढची स्टेप काय झाले की तुम्ही तिघं भेटलात, स्ट्रॅटेजी आणि टायकथॉन हा ध्येय जे तुम्हाला, सो त्याच्या आधीचा प्रवास. हो, टॉयकॅथॉनला हे दैवी होतं बेसिकली. टॉयकॅथॉन नावाची कुठली आहे हे तुमच्या प्रेक्षकांना पण फार माहिती नाही, खरंच नाही. टॉयकॅथॉन नावाची एक कन्सेप्ट होती. तुम्ही असं बघा की कुठल्याही खेळण्यांच्या दुकानात गेला तर 90% खेळणी ही परप्रांतीय संकल्पनेवर अवलंबून असतात किंवा चायनामधून आलेले असतात. ह्या दोन्हीपैकी एक असतं. म्हणजे तुम्ही पोकेमॉन अगेन कुठली तरी बाहेरची संकल्पना आहे, स्पायडरमॅन बाहेरची संकल्पना आहे, फ्रोझन बाहेरची संकल्पना आहे, बनतंय चायनामध्ये का तर मास मॅन्युफॅक्चर करून येतात. मग आपला देश जिथं सापशिडी, बुद्धिबळ असे खेळ आपल्या देशात शोध लागले, मग आपल्या देशातली खेळणी गेली कुठं? आपल्या देशातल्या टॉय सेक्टरला पुढे आणण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने भरवलेली कन्सेप्ट होती, स्पर्धा होती, ज्यात 8 वेगवेगळ्या मंत्रालयातले रिप्रेझेंटेटिव्ह होते अँड देअर जॉब वॉज टू सिलेक्ट. एक तर ओपन केली, मग आम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं. 19,500 कॉन्सेप्ट्स होते. कोणी योगासनांवर गेम बनवले, कोणी केमिस्ट्रीवर गेम बनवले, आयुर्वेदावर गेम बनवले होते. कमाल होते गेम, चांगलेच होते सगळे. त्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येकाला सेंटर होतं. आम्हाला सेंटर मिळालं वाराणसी. आता जर पुण्यातलं सेंटर असतं किंवा महाराष्ट्रातलं सेंटर असतं, इट वुड हॅव बीन इझियर. पण महाराजांचं काम करते, सोपी गोष्ट कशी होईल, तिकडे जाऊन लढायचं आणि अख्खे पार झेंडे लावायचा, तर ते आव्हानं तशीच मोठी. सो वाराणसीच्या लोकांना मवाला ये काय आहे, मवाला तो पॉझिटिव्ह वर्ड नाही लग रहा, इथपासून सुरुवात. म्हणजे त्यांना मावळा म्हणजे काय. आणि वी वर ॲडॅमेंट. म्हणजे ज्यावेळी त्यांनी म्हटलं की वाय डोंट यू थिंक ऑफ चेंजिंग द नेम, मावळा इज नॉट दॅट इझी टू डायजेस्ट, आम्हाला म्हणता पण येत नाही, तिथं तुम्ही हे नाव का ठेवता. मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला, समुराय, हू आर समुराईज, तर जॅपनीज वॉरियर म्हणजे समुराय, वायकिंग्स ते तुमची युरोपातले कोणतरी. मग तसे महाराष्ट्रातली मावळा का नाही तुम्हाला झेपत. आम्ही त्यासाठी आमचं आयडेंटिटी कसं बदलू. बरोबर. जर आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे, आम्हाला इतिहास पोहोचवायचा आहे आणि त्या प्रोसेसमध्ये मावळा हे पॉप्युलर व्हायला हवं, तर ते व्हायला हवं. नाही तर आम्ही कमी पडलो, त्यासाठी नाव नाही बदलणार. सो आम्ही मावळाचं नाव नाही बदललं, बोर्ड गेमचं नाव मावळाच ठेवलं. अजूनही मावळा म्हणायचं का मावला म्हणायचं असं प्रश्न येतात ज्यावेळी हिंदीत बोलायला लागतं तेव्हा. पण नाही, आम्ही वी केप्ट इट मावळा आणि आमचा लोगो सुद्धा मावळा हाच आहे आणि नाही बदललं. मग त्यांना तेच उलट आमचा ॲडॅमेंट असलेलं आवडलं इट सीम्स. त्यांनी त्याला ओके म्हटलं. स्क्रीनिंग झालं 7 दिवस, वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्स. इतिहास शिकवतोय का खरंच, कुठल्या विशिष्ट धर्म संप्रदायाला दुखवण्यासाठी वाक्य लिहिली आहेत का, कारण की महाराजांचा उपयोग त्याच्यासाठी खूप केला जातो, तेच पॉइंट आउट करायचं असं खूप केलं जातं. हो, हिंदवी स्वराज्य प्रस्थापनेच्या मध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्याच विरुद्ध महाराज होते, पण स्पेसिफिकली त्याला ओव्हर हायलाईट करण्यात आमचा काही उद्देश नव्हता. आम्हाला मुलांना महाराज शिकवायचे, एका बापाला आपल्या पोराला महाराज शिकण्यासाठी बनवलेले कॉन्सेप्ट होते. सो त्याच्यात तो नाईव्हनेस होता. आमच्या कंटेंटमध्ये पण कुठंच सह्याद्रीच्या दरी कोऱ्यात वीज चमकली आणि हत्तीवरून साखर वाटली, हे जे क्रिंज आहे, मी याला क्रिंज म्हणतो, हे कदाचित चित्रपटांमधून खपत असेल किंवा चमचमत्या म्हणजे एकदम चमकून जाणाऱ्या गोष्टींसाठी ठीक आहे तुमचं वेस्टर्न म्हणून. पण मुलांना शिकवतोय राव, मुलांना लेजिटिमेट इतिहास शिकवू. 65 किलोची तलवार ना ही मोठ्या माणसाने वागवावी,
कमाल क्षमता होती म्हणून अचाट गोष्टी करू शकले. आपणही करू शकू, आपल्या क्षमतेने करू, हे इन्स्पायर करणं गरजेचं होतं. सो तो कॉन्टेंट त्यांना खूप आवडलं. सो पुस्तकं अप्रूव्ह झाली, कॉन्सेप्ट गेम प्ले अप्रूव्ह झाला, खेळायला किती वेळ लागतोय, मजा येते का, एंगेजिंग आहे का, इन्फॉर्मेटिव्ह आहे का. खेळ डिझाईन करताना ना हे घे, हे वाच म्हणजे तुझा खेळ पण होईल आणि अभ्यास पण होईल असं नसायला लागतं. खेळण्याचा कॉन्सिक्वेन्स इतिहास शिकणं असायला पाहिजे, तर ते मुलांना आवडणार आहे. हे चेक झालं आणि मगच त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. मग पारितोषिक मिळाल्यावर वाटलं की यार हे खूप प्रायव्हेट करायला गेलो, हे खूप ग्लोबल होऊ शकतं. ह्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. जे शिवछत्रपतींवर प्रेम करतात त्या सगळ्यांपर्यंत हे पोहोचायला हवं. मग त्याचं मास प्रोडक्शन प्रोडक्ट बनलं, मग त्याची व्हर्जन्स बनली. मराठी, हिंदी, इंग्लिश एकाच वेळी तिन्ही भाषेत शिकवणारा, पृथ्वीच्या पाठीवर इतिहास शिकवणारी, खेळणी बनवणारी एकमेव कंपनी आहे आपली. वा. स्टेम असे 4 प्रकार असतात खेळण्यांमध्ये: सायन्स, टेक्नॉलॉजी, मॅथ्स आणि इंजिनिअरिंग आणि मॅथ्स असं स्टेम असतं. त्यात इतिहासाचा एच जोडणारे आपणच आहोत. कुणीही इतिहास शिकवण्यासाठी काही करत नाही, खेळणी बनवत नाही. वी आर दी ओनली वन जे इतिहास शिकवणारी खेळणी बनवतो. म्हणजे वल्ली हा शब्द अगदी सूट होतो असं म्हणायला हरकत नाही. सो आता आपण पुन्हा एकदा इतिहासाकडे वळूयात. आपण आता अफजल खानाचा जो वध होता, या माणसांचे रिक्रुटमेंट झाले, रिसोर्सेस पण झालेले आहे, नंतर पॉलिसीज आपण डिफाईन केलेल्या आहे की एकाच लेवलला जेव्हा 2 लोक काम करतात कशा प्रकारे आपण त्यांना करू शकतो. आता आपल्याला करायचं आहे आपला बिझनेस वाढवायचा, म्हणजे विस्तार, स्केलिंग अप. आता यावरती धडाधडीचे आता सर्वच योद्धे त्यामध्ये येतील आणि आपल्याला आपला स्वराज्याची जी सीमा आहे ती आता ओलांडायची आहे आणि जायचं आहे. ब्रिलियंट. खूपच सुंदर. आपण बरोबर वळणावरती बरोबर प्रश्न आलोय. स्केलिंग अप कुठल्याही बिझनेसला ना एका विशिष्ट वळणानंतर, एक स्थैर्य आल्यानंतर स्केल अपचा विचार व्हायला लागतो की ओके, माझ्या सगळ्या गोष्टी वर्कआउट बरोबर झाल्यात का, ह्याचं मागं वळून बघून लक्षात आलं की हो आता हे बरोबर आहे, हे रेप्लिकेबल आहे, हे प्रॉफिट मेकिंग आहे, हे रेप्लिकेबल आहे, हे कळण्याचा विश्वास आल्यानंतर स्केलअप सुरू होतो. फ्रॉम डे वन स्केलिंग अपचा विचार नाही होऊ शकत. इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू डायजेस्ट अदरवाईज. शिवछत्रपतींनी अफजलाला संपवलंय. त्या काळातलं सगळ्यात मोठं आवलेलं संकट महाराजांनी ओव्हरकम केलंय. आता महाराजांना माहिती आहे की अफजलाचं 27,000चं सैन्य वाईवर येईपर्यंत 40, 42, 47 हजाराचं, 37 हजाराचं झालं. हे होण्याचं कारण होतं की रस्त्यात सगळ्यांना फरमाना दिलीत की सोडा मला जॉईन करा. सो जवळपासच्या पोस्टवरती, सुभ्यांवरती, दुर्गांवरती माणसं सगळे अफजलाबरोबर होती, वाईला आलेत. अगदी मोजकी कुमक राहिली बाकी ठिकाणी. आजपर्यंत स्वराज्य तिकडे दक्षिणेला म्हणजे कोल्हापूर साईडला बघितलेलं नाही आपण. अजून सुद्धा तुळजाभवानी नाहीये आपल्या बरोबर. ते मंदिर अजून सुद्धा पारतंत्र्यातच आहे. शिवछत्रपती अफजलाला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी, खूप महत्वाचं आहे हे, सेकंड डे, कुठलाही विजयोत्सव नाही, चला पार्टी करूया नाही, सईबाई राजगडावरती काही महिन्यांपूर्वी निवर्तल्यात, त्याचा शोक करू नये, 2 वर्षाच्या पोराला भेटायला जाऊ नये. जो उद्योजक असतो त्याला राईट टाइम माहिती असतो. शिवछत्रपतींना राईट टाइम माहिती होता. 22-23 दिवसांनी महाराज पन्हाळगडापर्यंत पोहोचतात. रस्त्यात लागणारे 19 पोस्ट आणि दुर्ग जिंकतात. स्केलअप म्हणाल ना तर कशाला म्हणायचं, तो झंझावात सुरू केलाय. 19 दिवसात, 22-23 दिवसात 19 दुर्गांचा ट्रेक नाही शक्य साहेब. आता ते अंतर, जी विजयी घोडदौड असते की संधी मला पाहिजे आणि ती संधी. आता ह्याच्यात अजून एक खूप सुंदर महत्वाचं बरं का, कुठपर्यंत गेलेत, पन्हाळगड जिंकून थांबले नाहीयेत, तिथून मिरजेपर्यंत गेलेत. किती मोठा स्ट्रेच आहे बघा. पन्हाळगडावर थांबले, पन्हाळगड मिळवला, जो दुर्ग नंतर मिळवता नव्हता आला महाराजांनाच, तो इथं 3 दिवसात घेतला. पुढे गेलोय आपण, व्यवस्थित मिरजेपर्यंत गेलोय, मिरजेच्या गडाला वेढा देऊन बसलोय. ऑन्ट्रप्रेनरने स्केलअप केलं. पण सिद्धी जोहरला पाठवलं गेलंय. 64,000 सैन्य घेऊन सिद्धी जोहर येतोय. अशा वेळी महाराज परत येतात, मिरजेचा वेढा सोडून परत येतात. रिट्रीट करणं चूक नाहीये, आत्मविश्वास पाहिजे, फाजील आत्मविश्वास नको. सो स्केलिंग अप एका लिमिट पर्यंत केलंय. इफ इट इज नॉट वर्किंग राईट नाव तर इट्स ऑल राईट टू स्टेप डाऊन. महाराज परत येतात आणि पन्हाळगडापर्यंत परत येत आहेत. सिद्धी जोहर महाराजांचा पाठलाग करतोय. त्याच्या पुढे मात्र परत येत नाहीत, मागे अजून इकडे येत नाहीत, का तर पुण्यात शाहिस्तेखान आलाय. 2 शत्रूंच्या कचाट्यात सापडायचं नाहीये. 2 कॉम्पिटिटर एकदम अंगावर नको आहेत.
सो महाराज पन्हाळगडावर थांबतात, वेढा लावून घेतात. आपल्यापैकी किती जणांना माहितीये वेढा पडला माहितीये, त्यातनं सुटले माहितीये, पण हे किती जणांना माहितीये की तो वेढा पडू का दिला? जर बहिर्जींसारखं आपल्याकडे गुप्तहेर खातं आहे तर मग शत्रू येतो हे दिसलं नाही, कळलं नाही? नाही माहिती होतं की स्ट्रॅटेजिकली वेढा लावून घेतला. पावसाळा येतोय, भयंकर पाऊस असतो कोल्हापूर भागात, या पावसाळ्यात सिद्धीला वेढा देऊन बसता येणार नाही असा अंदाज आहे महाराजांचा, म्हणून वेढा लावून घेतला. अजून इकडे आलो असतो तर जसं शहाजीराजे निजामशाही चालवत असताना मुघल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैन्यांपुढे हारायला लागलं होतं, तसं महाराजांना झालं असतं. अजून पुण्याकडे आले असते तर इकडे शाहिस्तेखान आणि इकडे सिद्धी जोहर अशा दोघांच्या कचाड्यात सापडलो असतो. ते टाळलंय महाराजांनी. सो ऑन्ट्रप्रिनरला स्केल अप करताना भान असायला हवं. एका लिमिटपर्यंत झालंय, त्याच्या पुढे आगामी संभाव्य धोक्यांचा अंदाज असणं फार गरजेचं आहे. तुम्ही विजयोन्मादात विवेक गमवून नाही चालत. शिवरायांच्या ठाई तो विवेक होता, ते परिस्थितीचं भान होतं की आता परत यायला पाहिजे, अजून परत यायला नको, इथेच थांबलं पाहिजे, इथे थांबू, पुरेशी शिबंदी घेऊन लावून बसू दे वेढा, बघू किती चिवट आहे माणूस. हा विचार आहे त्याच्या मागे. सो आता आपण जो कॉर्पोरेटमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे निगोशिएशन. राईट, ओके, हा सुंदर. आपण कुठे पन्हाळगडावर अडकलो होतो, आपण पुढे घेऊयात. त्यातला एक सुंदर प्रसंग वी कॅन कोरिलेट विथ निगोशिएशन स्किल्स. सी, ऐतिहासिक घटना काय आहेत की 5-6 महिने वेढ्यात अडकलेत, बरोबर, आणि इकडे हा खूप त्रास देतोय शाहिस्तेखान. निघून जाणं गरजेचं आहे, आणि सिद्धी निघालाय कमालीचा चिवट की तो वेढाच ढिल्ला करत नाहीये. म्हणजे असं आपला जो पहिला समज होता की बाहेरनं हल्ला करू, नेतोजींनी वगैरे केला प्रयत्न, पण त्याला पण नाही मिळाला, उपयोग नाही झाला. आणि ह्या पण नाही, ढिल्ला पण पडत नाहीये. कारण की कसं होतं ना, असा फक्त विचार करा की एका माणसाला एक टाइम वडापाव द्यायचा तर 25 रुपये खर्च आहे. 65,000चं सैन्य 6 महिने वेढा देऊन बसले, ते कंटाळणार, म्हणजे तेवढे रिसोर्सेस नाहीयेत अशी अपेक्षा होती. बट द मॅन, म्हणजे सल्यूट टू सिद्धी जोहर ऑल्सो, की तो चिवट होता, त्याने नाहीच वेढा ढिल्ला केला. महाराज तिथनं निघालेत, मग निष्ठून आलेत, विशाळगडावर आलेत. माझा प्रश्न असा आहे बघणाऱ्यांना, पन्हाळगडाचं काय झालं? हा, अगदी पन्हाळगडाचं काय झालं? महाराजांनी पन्हाळगड देऊन टाकलाय, सिद्धी जोहरला पन्हाळगड देऊन टाकलाय. आता ऐकणाऱ्यांना असा प्रश्न पडायला हवा की का हो, मग त्या लोकांचं बलिदान, शिवाजी काशीत मारले गेलेत, बांदल सेना अर्धी झाली आहे, शंभूसिंह जाधवराव किंवा आपले बाजी प्रभू, फुलाजी प्रभू सगळे मारले, ह्यांचं सगळ्यांचं बलिदान व्यर्थ का? जर तुम्हाला द्यायचाच होता, ट्रीटीच करायची होती. ह्यात खूप मोठा सिच्युएशनल डिफरन्स आहे. लोकांचं असं म्हणणं येऊ शकतं ना सहजच की पन्हाळगडावर असतानाच हा दुर्ग घ्यान मी जातो, असं म्हटलं असतं चाललं असतं. तो पन्हाळगड घ्यायलाच तर आला होता, बरोबर, सिद्धी जोहर. शिवछत्रपतींनी जर पन्हाळगडावर असताना पन्हाळगड देऊ केला असता तर त्यांनी वीक पोझिशन मधनं निगोशिएशन सुरू केले असते. ही वुड हॅव निगोशिएटेड फ्रॉम द पोझिशन ऑफ वीकनेस, वेर ॲज तिथनं बाहेर पडलेत, विशाळगडावर आहेत, तू आता मला काय करूच पण शकत नाही. अशा वेळी महाराज पन्हाळगड देऊन टाकायचं बोलतात, त्यावेळी ही इज निगोशिएटिंग फ्रॉम द पोझिशन ऑफ स्ट्रेंथ. हाऊ? कारण की त्याच्या ताबडीत तर नाहीयेत, आणि बदल्यात काय मिळतंय, आपण आता पुण्याला परत निघू तर हा सिद्धी मागे नाही येणार. सो किती मोठा फरक आहे. ह्या बलिदानांना व्यर्थ नाही जाऊ दिलेलं. लोकांना खूप सहज असं वाटू शकतं, पण उद्योजकाला, ऑन्ट्रप्रिनरला कायमच अशी परिस्थिती निर्माण करणं गरजेचं असतं की ज्या परिस्थितीत केलेली बोलाचाली किंवा निगोशिएशन हे तुम्ही पॉवरफुल पोझिशनमध्ये असताना करायला पाहिजे. परिस्थिती तशी बदलता येण्याचं धैर्य, क्षमता ही आपल्याला असली पाहिजे, हे शिवछत्रपती शिकवतात. सो पन्हाळगड देऊन टाकलाय. सो पन्हाळगड देऊन टाकलाय. आता आपण पुन्हा द मावळाकडे आपण टायकोथॉन जिंकलेली आहे. येस. आणि इंडिया इज अ प्राइस सेन्सिटिव्ह कंट्री. येस, सो आता इथे आपण जिंकलेलो आहे, टायकोथॉन जिंकलेलो आहे, पण कुठेतरी त्याचा जेवढा मोठा आवाज व्हायला पाहिजे होता, अप्रिसिएशन मिळायला पाहिजे होतं. ठीक आहे, त्या बाबतीत काही असे अनुभव आले शंतनूला किंवा तुला किंवा सरांना की यार आपण खरंच किती भव्य दिव्य केलं आहे, ठीक आहे, पण अजूनही आहे ना असं वाटतंय की आपण अजून तिथपर्यंत मजल मारली नाही जिथपर्यंत आपल्याला मजल खरंच म्हणजे मारायला पाहिजे होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकलो आम्ही या प्रवासात की जस्ट बिकॉज यू हॅव अ ब्युटिफुल प्रोडक्ट
डज नॉट मीन इट विल रीच एव्हरीवेअर ऑटोमॅटिकली. तुमचं चांगलं उत्पादन पुरेसं नाहीये. इनफॅक्ट आमची उत्पादनं बनवण्यासाठी आम्ही जे कष्ट घेतो त्याच्या कितीतरी पट जास्त कष्ट आम्ही ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतो आहोत. एकतर अननोन आहेत, इतिहास शिकवणारी खेळणी कोण घेणार, हे काय असतं असंच बोलायला लागतं. 90% आपल्याकडे खेळण्यांचे दुकानदार हे अमराठी आहेत. जे चालतं ते ठेवणं दुकानदाराचा धर्म आहे, आमचं त्याचा विरोध नाहीये. पण त्यांना कन्व्हिन्स करायला लागतं की हे खेळ घ्या, हे खेळ चालतील. लोकांपर्यंत ह्या अवेअरनेस ड्राईव्ह नेणं की लोकांना माहिती आहे, फार महत्वाचं आहे. ते पण खूप कष्ट करायला लागतात, खूप. आणि आजकाल इतके प्रोडक्ट्स आणि इतकी माध्यमं आहेत ना की कुठल्यावर काय कष्ट घेतल्यावर पोहोचतं हे माहित नाही. अजून ती जर्नीच आहे. आम्हाला पुण्याच्या बाहेर सुद्धा अजून आमच्या दुकानांमध्ये आम्ही उपलब्ध नाही आहोत. आपल्याकडे रेंज लागते प्रोडक्टची. माझं पहिलं प्रोडक्ट हे 2,000 रुपयाचं होतं. आता माझ्याकडे 150 रुपयांपासून 2,000 रुपयांपर्यंत 10-15 वेगवेगळी उत्पादनं आहेत. प्रत्येक उत्पादन हे वेगवेगळ्या वयाच्या मुलांसाठी वेगवेगळ्या ऑब्जेक्टनी बनवलेलं आहे. सो माझे ट्रम्प कार्ड्स आहेत की आपले स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स आहेत, दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. चित्रच जोडायची तर ते पेपा पेग म्हणजे ते न्यूझीलंडची डुकरं आहेत, ती चित्र जोडण्यापेक्षा स्वराज्य चित्रच जोडायचं तर प्रतापराव गुर्जर पूर्ण करा, चित्र जोडून पूर्ण करायचंय तर. अशा धर्तरीवर आपण आणलेले जिक्सॉ पझल्स आहेत, त्याच्यात 6 व्हेरियंट्स आहेत. मोठा बोर्ड गेम आहे तो मोठ्या माणसांसाठी किंवा 12-15 वर्षाच्या मुलांसाठी ठीक आहे, पण अगदी लहान वयातच खेळायचं आहे तर मुलांना एंड लवकर हवा असतो, लवकर संपवायचा असतो. राज्याभिषेकाला 30-35-40 मिनिटं लागली की लोक म्हणतात की नको बाबा आम्ही 15,000 बोर्ड गेम विकले. फोन करून विचारलं खेळता का रोज, मला म्हणतात रोज नाही खेळत पण अफजलाला मारल्याशिवाय नाही झोपत. मग लक्षात आलं की अफजल मारतायत पण तिथपर्यंतच होतोय का तर उच्च स्थानी लगेच म्हणजे एंड लवकर असला पाहिजे. सापशिडीत 100 घरं असतात पण ती 300 का नसतात का तर कुठे एवढा वेळ खेळावा, बरोबर. सो मग आम्ही त्याच बोर्ड गेमचं म्हणजे जसं उद्योजकाला पिव्हट करणं म्हणतात किंवा एक वेगळा कर्व निर्माण करायला लागतो, तर आपल्या मोठ्या बोर्ड गेमचा छोटा बोर्ड गेम आणला. तो अफजल वधापर्यंतचा पहिला भाग आहे. सो 20 मिनिटात संपतो, पटकन कव्हर होतो, जास्त वेळा त्यामुळे खेळला जातो. सो असे अनेक व्हेरिएबल्स ऍड करत चाललो आहोत की जेणेकरून एक मोठी बास्केट बनेल आणि सगळ्या वयाच्या, सगळ्या स्टार्टरच्या, सगळ्या प्रकारची स्पेंडिंग कॅपॅबिलिटी असलेल्या लोकांपर्यंत पोहोचता येईल. वा, सुंदर अगदी. आपण आता पुन्हा इतिहासाकडे येऊयात. निगोसिएशन झालेलं आहे, ठीक आहे, पन्हाळगडावरती आपण आलो आहेत. सो पुढच्या प्रवासात अजून एक पार्ट असतं, कधी कधी एक ऑर्गनायझेशन फार मोठी होते, नंतर फंड रेझिंग. राईट, ओके, येस. फंड रेझिंग हा पार्ट कसा तेव्हा इतिहासात काही त्याचे नमुने आहेत किंवा? सुंदर सुंदर. हुशार जो माणूस शिवचरित्रातनं प्रेरणा घेतो ना तो पैशांना कधीच कमी नाही लेखणार. आत्ता जे आपल्याकडे होतं की नोबल कार्य असेल तर पैसे नको, पैशाचा नका विचार करू, किंवा आम्ही खेळ बनवून विकतो आहोत ते विकून पैसेच कमवताय ना, असं पण खूप सहज आहे विचार करण्याची पद्धत असू शकते. कारण की तुम्ही खूप इमोशनली इन्व्हॉल्ड असता. शिवछत्रपतींनी इतकं स्वराज्याच्या कॉजसाठी कोणी इमोशनली इन्व्हॉल्ड नव्हतं, त्यांच्या इतकं तर कोणीच इन्व्हेस्टेड नव्हतं त्या कारणात, पण तरी सुद्धा त्यांना एक चांगलं अर्थकारण माहिती होतं. ते खूप चांगले विधितज्ञ होते शिवछत्रपती. ज्यावेळी इथं मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगायला आवडेल. जितका प्रसार जितका तुमचा आकार वाढतो तितका तुमचा खर्च वाढतो. उद्योजकाचं एक ऑफिस मुंबईत निघालं की त्याचं भाडं सुरू होणार आहे, तर मग अर्थार्जनाचे सुद्धा वेगवेगळे मार्ग निर्माण करणं गरजेचं आहे. आणि जस्ट बिकॉज कुणी तो मार्ग अवलंबला नाही म्हणून आपण अवलंबलायला नको असा विचार न करता प्रसंग पडला तर आउट ऑफ द बॉक्स, आउट ऑफ द वे जाऊन कामं करायला लागतात. आता ह्या 2-3 गोष्टी पटकन सांगता येतील. एक म्हणजे इन्सेप्शन ऑफ नेव्ही, किंवा शिवछत्रपती नौदलाचे जनक म्हणतो आपण, त्याच्या खूप आधी ते मर्चंट नेव्हीत घुसलेले होते. हा पार्ट इंटरेस्टिंग आहे. सो पैसे तर पाहिजेत. घाटावरती चढ उताराच्या जागांवरनं शेतकऱ्यांना एवढं मोठं कुरण नाही मिळत की एवढं मोठं शेत नाही की त्यातनं एवढे पैसे मिळतील की आपलं ऍडमिनिस्ट्रेशन चालेल. पैसे तर हवेत. व्यापाराला कधीही विरोध नाहीये केलेला महाराजांनी. इनफॅक्ट व्यापार तर स्वराज्याचे भूषण असं म्हणलंय महाराजांनी स्वतः सुद्धा. म्हणजे